पहिल्या काळामध्ये सुरुवातीला हुंडा देण्याची पद्धत होती, परंतु मुलीच्या बापाकडे पैसे नसायचे. आणि कित्येक बाप सुद्धा आज या मंडपामध्ये असे बसलेले असतील की त्या बापांनी कर्ज काढून, सोनं ठेवून, दुसऱ्याकडून व्याजाने पैसे काढून आपल्या मुलींची लग्न लावलेले. दुसऱ्यासाठी कोण करू शकतं एवढं? त्या आईनं म्हणावं, काय करायचं ते पाहुण्यांना 3 लाख 4 लाख रुपये हुंडा मागतं, दुसरं स्थळ बघू. नाही, मुलगा चांगला आहे, स्थळ चांगलं आहे, 5 लाख काय, मुलीसाठी 10 लाख रुपये जाऊ दे. तो दिवस आठवा. लग्नाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती त्या मंडपामध्ये दिसतोय. बहीण दिसते, भाऊ दिसत आहेत, मैत्रीण दिसत आहेत, परंतु एक जण दिसत नाही. तो कोण? बाप असतो. आणि कधीही कोणापुढे न झुकणारा, न वाकणारा तो बाप. मला सांगा, लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलीला सासरला पाठवत असताना अगोदर मुलीच्या गळ्यामध्ये पडून जसा धर्मांचे बांध फुटावेत असा बाप कधीही न रडणारा बाप त्या दिवशी रडत असतो. 20 ते 25 वयाच्या मुलासमोर 40 वयाच्या बापाने नवरदेवाच्या साईडने जातोय, जावाई बापू काही मुलीची चूक झाली तर ती चूक मनावरती घेऊ नका, पाया पडतो. तो पाया पडणारा बाप असतो. हा बाप आपल्या लक्षात राहिला पाहिजेत. माय बाप